नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा. आणि संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही वर्धेवरून पार्सल बोलावलं आहे आता बिर्याणीचं. मशहूर कोणती कोहिनूर हॉटेलचं नाव आहे. कोहिनूर चिकन बिर्याणी, चिकन दम बिर्याणीचं पार्सल बोलवलेलं मी. आणि तुम्ही बघू शकता, लेकरं बघा, डुग्गू आमची पोळी खाऊन राहिली. पर तू काय करताय? आणि आचलकडे बघू, ही पोळ्या टाकत आहे. पार्सल दे प्लीज. हा, मी त्यांच्यासारखे नाही करणार. हा असं नाही करणार. बघू शकता, वाटूयात. रंगीबिरंगी बिर्याणी दिसतीये. OMG, बघा कसली भारी दिसतीये. वाव, टेस्ट करून बघूयात. देतो ना मी आहे का चालली. जशी पाहिजे होती, जशी दिसतीये ते तशी नाही आहे अजिबात. मला आवडली नाही आहे. आणि पुन्हा सांगायचं म्हणजे असं, खळे जे मसाले आहे ना त्यांचा खूप स्ट्रॉंग फ्लेवर येतोय. तेवढा स्ट्रॉंग फ्लेवर नको. आणि जे रंग टाकलेलं त्याचा पण वास येतोय. आणि पुन्हा काय ग, दिसायला एवढी काही म्हणजे आंबट खूप लागत आहे. जशी शिळी बिर्याणी वगैरे कसं राहते तशी लागत आहे. तर तसं लागत आहे. पीस जे आहे चिकनचे ते पण खूप ओव्हरकुक झालेले. आणि जशी पाहिजे होती म्हणजे ज्युसी आहे, पण जसं बघितल्या असं खावंसं म्हणत होते, खाल्ल्याच्या नंतर काही वाटत नाही. अजिबात आवडली नाही मला. पाणी लागला तेवढ्या याच्यात आहे ना, आपण आरामानं मटण आणून खाऊ शकतो. जवळपास अर्धा किलो जरी मटण येतंय. पोळी वय आणि ते आणून खाल्लं आणि घरी बनवलेलं सगळ्यात बेस्ट. पण जे नाव ऐकलं होतं कोहिनूर कोहिनूर बिर्याणी हाऊसचं, ते मला सॉरी पण माझं जीव जरा, आणि मी याच्यात पक्की आहे. मटन चिकन हे बिर्याणी वगैरे म्हणजे मला माझ्या आवडीचं आहे ना, तर मी सांगू शकते. बाय.